जय श्रीराम. श्री तुकामाई यांनी महाराजांना दिलेली 4 वरदानं आपण वाचत होतो. आता आज पुढचं बघूया. तर आता जगू भरसोडेंचं सांगतोय आपल्याला. बापूसाहेब मराठे सांगतोय. जगू भरसोडे ही PWDमधील ओव्हरसिअरचे शिपाई आहेत. त्यांचा 10 ते 12 पहारा असतो. आता गोकुळाष्टमीचीच वेळ होती आणि त्याचवेळी त्यांच्या मुलीचं लग्न निघालं. पाऱ्याचे जे 10 दिवस होते त्यातल्या 5व्या दिवशी ते लग्न होतं मुलीचं. हे लक्षात घेऊन मी त्यांच्या घरी निरोप धाडला की तुमच्या घरात मुलीचं लग्न आहे, तेव्हा या वेळेला मी तुम्हाला पाऱ्याला घेत नाही, तो दुसऱ्याला देतो. असा निरोप धाडल्याबरोबर स्वारी माझ्या खोलीत आली. बापूसाहेब, माझा पारा काढू नका असं म्हणाले. मी विचारलं की पण येणार कसे पाऱ्याला? म्हणाले पारा माझ्याबरोबर येणार आहे. मुलीचं लग्न हा व्यवहार आहे, तो बरोबर येणार नाही, तेव्हा पारा काढू नका. पुढे मार्मिक बोलला, लग्नाच्या याद्या केल्या ना तेव्हा मी व्याह्यांना बजावलंय की मी हे पाऱ्याचं सांभाळून बाकी काय करायचं ते बोला, तसे आपण कार्यक्रम आखू. आणि व्याह्यांनी ते कबूल केलं आहे आणि त्याप्रमाणे 5व्या दिवशी लग्न लागल्यावर लक्ष्मीपूजन मी 10च्या आत 8:30लाच ठेवलं आहे. लक्ष्मीपूजन झाल्यावर मुलगी सासरी जाते. 9:30ला मोकळा होऊन मी 10ला पाऱ्याला येणार, अशी ती विषयासक्ती महाराज शोषून घेतात. पुढचं सांगतो आपल्याला. बुचके नावाचे एक कॉन्स्टेबल देशस्थ ब्राह्मण अत्यंत सात्विक पुण्याला असतात. पोटासाठी लागली ती कॉन्स्टेबलची नोकरी करतात. एकदा त्यांना रस्त्यावर पेट्रोलिंगची ड्युटी आली. आता पेट्रोलिंगच्या ड्युटीमध्ये द्रव्यार्जन असतं आणि त्याचे द्रव्याचे हप्ते वरपर्यंत जातात आणि रोज कमीत कमी इतका तरी गल्ला जमला पाहिजे असं ते शास्त्र आहे. आता नोकरी करायची तर ही ड्युटी करायला हवी, त्यांनाही त्यात मिळत असे पगाराव्यतिरिक्त जेवढे पैसे त्यांना वर मिळत ना तेवढे घरी आजारपण येऊन खर्च व्हायचे. योग असा की नेहमीच असं घडायचं. त्यांना वाटायचं हे काय लचांड आहे, या नोकरीत हे पैसे अंगावर येऊन पडतात, त्याशिवाय नोकरीत राहता टिकता येणार नाही, तर आता काय करावं म्हणून तो अगदी दिग्मूढ झाला. एकदा त्याला असे खूप पैसे मिळाले आणि योग असा झाला की त्याच वेळी त्याची मुलगी भाजली आणि आलेली कमाई त्या भाजण्यात खर्च झाली. तो अगदी वैतागला. आता मी काय करू? त्यावेळी तात्यासाहेब पुण्यात आले. त्याने अगदी डोळ्यात पाणी आणून विचारलं, महाराज मी नोकरी सोडू का? मला कुठेतरी रामाच्या मंदिरावर ठेवा म्हणाले. महाराज म्हणाले, असं करून कसं चालेल, असं करायचं नाही. मग म्हणाला, ही मोठ आवळू कशी? पैसे घ्यावे तर घरी आजारपणाचा दणका, नाही घ्यावे तर नोकरी जाईल. महाराज म्हणाले, असं करावं, कमिशनरच्या ऑफिसात नोकरी मागून घ्यावी. तिथे कारकूनच लागत असतात आणि तिथे प्राप्ती नाही, तेव्हा कुणी तिथे वळून बघत नाही, नुसती खरडे घाशी मलिदा नाही. ते काम तू मागून घे आणि आत्ता तुला हे नुकसान वाटेल, वरचं उत्पन्न थांबेल पण त्याच्या 1.25 पट रामराय तुला देईल. त्याने ते आचारलं. तो ऑफिसात काम करायला लागला आणि मग हे सगळं थांबलं. घरी नामस्मरणही उत्तम व्हायला लागलं, उपासनाही नीट व्हायला लागली आणि पुढे 2 मुलं इतकी उत्तम शिकली. आज ती कमिन्समध्ये 3-3 हजार पगार मिळवत आहेत. मुलांच्या रूपात आपलं नुकसान भरून निघेल असं महाराज म्हणाले. ते असं खरं ठरलं. मला म्हणाला, बापूसाहेब खरं ठरलं म्हणाला, असं मला म्हणाला. बापूसाहेब, मी महाराजांचं ऐकलं नसतं तर मला पैसे मिळाले असते, पण मुलं गाढव झाली असती आणि मग कायमचेच हाल झाले असते. आता मुलं चांगली आहे, सुना उत्तम आहे, घरात गोकुळे अगदी आनंदी आनंद आहे. मग तिथार्थ काय? तर भक्ताची आसक्ती शोषायची, नुकसान होऊ द्यायचं नाही व प्रपंच आणि उपासनाही चालू ठेवायची. असं महाराज करतात. असं हे अवतार कार्य आहे बरं का. आता माझे गुरुबंधू तारे इथे आलेले, त्यांचीच हकीकत सांगतो. तारे बुकिंग क्लार्क, त्यांच्या पत्नीनं सांगितलेली हकीकत सांगतोय. त्यांची बुकिंग क्लार्क या पोस्टची काय गंमत आहे ती त्यांनी सांगितली बरं का मला. तिथे सिगारेट आणि चहा खूप असतो, तिथे फुकट असतं, येता जाता मिळतं. पत्नी म्हणायची, आपण गोंधवलेला जातो, महाराजांचे म्हणतो तेव्हा तुम्ही हे बंद करा. पत्नीचं कोण ऐकणार हो? पण महाराजांनी कृपा केली आणि हे बंद झालं. महाराजांनी कसं सोडवलं ते सांगतो तुम्हाला. बुकिंग क्लार्क म्हणजे 24 तासाची ड्युटी, 8-8 तासाच्या 3 पाळ्या, 3 जण मिळून 24 तास काम करतात. अशात यांचे एक सहकारी आणि वरिष्ठ यांचा वाद झाला, घर्षण झालं. त्यामुळे साहेबाला त्या सहकार्याचं उट्टं काढायचं होतं. त्यामुळे त्या सहकार्यावर साहेबांची नजर होती. त्यावेळी रात्री तिथे रमी चालायची, चहा, सिगरेट, रमी असं करून रात्र काढायचे. खरं तर ऑफिसच्या शिस्तीच्या दृष्टीने रमी खेळणं बरोबर नव्हतं, परमिशन नाही त्याला.
पण हे चालायचं. आता उट्ट काढण्यासाठी साहेबांना काय केलं, या सहकार्याची ड्युटी असेल तेव्हा रेड म्हणजे धाड घालायची असं ठरवलं. आता रमी खेळताना पकडायचं आणि 4 शीट द्यायचं, म्हणजे 2 प्रमोशन तरी थांबलीत किंवा नोकरी जाईल अशा दृष्टीनं साहेबांनं ट्रॅप रचला. रात्री 8 ते सकाळी 8च्या ड्युटीच्या वेळी तो साहेब करणार होता. यात तारे अडकले नसतेच, कारण तो सहकारी रात्री 8च्या पाळीला आल्यावर तारे घरी जाणार होते. ज्या दिवशी साहेबांना ट्रॅप रचला त्या दिवशी रात्री 8च्या पाळीला तो सहकारी आलाच नाही आणि त्यामुळे तारेंनाच ड्युटीसाठी थांबावं लागलं आणि रमीसाठी ते बसले. साहेब रेड घालायला आला, रेड घातली आणि त्या सहकार्याऐवजी तारे त्यात सापडले. साहेबांची तारेंना पकडायची इच्छा नव्हती, पण ते सापडले त्या ट्रॅपमध्ये. मग ते पंचनामा वगैरे सगळं झालं. सकाळी तारे अगदी खिन्न मनानं घरी आले. त्याआधी संप झाला होता, त्यात ते सहभागी होते आणि त्या प्रकरणातून नुकतेच बाहेर पडत होते. संपात सामील झालेले ब्लॅकलिस्टेड असतात. तारे घरी आल्यावर रडकोंडीला आले. काय होतंय कोणास ठाऊक, निदान 3-4 प्रमोशन तरी थांबतील म्हणाले. हे गंडांतर आलं. त्यात पत्नी म्हणाले, मी सांगत होते पण तुम्ही नाही ऐकलं, आता काय करायचं. तेवढ्यात त्यांच्या कानात एवढाच आवाज आला की वरिष्ठांना भेटावं. आता कोण बोलतं ते समजा, कोण बोललं ते समजा आपण. हे उठले आणि त्यांचे वरिष्ठ होते जोगळेकर म्हणून, त्यांचे इमिजिएट बॉस होते, त्यांच्याकडे गेले. जोगळेकरांना घडलेली हकीकत सांगितली आणि त्यांची मदत मागितली. जोगळेकर म्हणाले, मी सांगत होतो तुला, हे विडी, चहा, सिगरेट, रमी याच्या भानगडीत पडू नकोस बरं का. तू ते ऐकलं नाहीस, आता तरी तू शहाणा होणार आहेस का, हे सगळं सोडणार आहेस का. आता ते सोडणार असलास तर मी यात लक्ष घालतो, नाही तर लक्ष घालणारच नाही. यांचे डोळे उघडलेच होते. यांनी आश्वासन दिलं की इतप्पर मी या भानगडीत पडणार नाही. जोगळेकर मग त्यांच्या वरिष्ठांकडे गेले. म्हणाले, तारे यांच्या हातून होऊ नये, ते घडलंय खरे, पण तुम्हाला एक सांगतो, तो एक असा मदतनीस हँड आहे की त्याला जर तुम्ही काढलं किंवा घरी बसवलं तर त्याच्या जागी मला 2 माणसं द्यावी लागतील. त्याची तयारी ठेवा आणि मग त्यांचं काय पारिपत्य करायचं ते करा. आणि एक सांगतो, इतप्पर त्यांच्या हातून अशी चूक घडणार नाही, याची हमी मी घेतो. हे झाल्यावर साहेब त्यांना काय म्हणाला, असू दे, मला त्याच्यावर रेडधाड घालायचीच नव्हती. हे नाटक उभारलं दुसऱ्यासाठी, त्यात सापडला. माझा उद्देश वेगळा होता. आता असं करा, तुम्ही जे म्हणताय त्याचा लेखी रिपोर्ट मला आणून द्या, मी ते प्रकरण फाईल करतो आणि जसं काही घडलंच नाही असं करतो. असं हे प्रकरण घडलं आणि तारेंची रमी, चहा, सिगरेट सुटलं. महाराजांनी त्यांच्यावर अशी कृपा महाराजांची झाली. मग प्रकृती सुधारली. पुढे काय झालं, कल्याण ते विटी लोकलने प्रवास करताना रमीचे ग्रुप असतात, त्यामधूनही ते बाहेर पडले, दुसरीकडे बसू लागले. प्रवासातही 2 तास नामस्मरण होऊ लागले. अशा तऱ्हेनं प्रपंचाला धक्का न लागू देता महाराजांनी त्यांना व्यसनातून सोडवलं आणि सन्मार्गाला लावलं, आणलं. हे संतांचं काम असतं. आसक्तीतून, व्यसनातून बेमालूम सोडवणं. जय श्रीराम. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री ब्रह्मानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम श्रीराम श्रीराम.